नमस्कार. तर आज आपण ना ज्या लोकांना पाठदुखीचा त्रास आहे, कंबर खूप दुखते, स्लिप डिस्कचा त्रास आहे, तर त्यांच्यासाठी बघा, त्यांना वजन कमी करायचंय पण त्यांना कोणत्या एक्सरसाइज करायच्या हे काही समजत नाहीये, खूप त्रास होतोय. तर एकदम सोपे एक्सरसाइज सांगणार आहे तुम्हाला. ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना, ह्या दररोज फॉलो करायच्या आहेत. आता व्हिडिओ पाहून सुरुवातीला घाई करायची नाहीये. सुरुवातीला फक्त 1-2 काउंटिंग पासूनच करायचंय, कारण तुमचा त्रास किती जास्त आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहून उगाच घाई करायला जाऊ नका. सुरुवातीला स्लो सावकाश जायचंय, अजिबात घाई करायची नाहीये. तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. इथे आपल्याला पाठीवरती झोपून करायचा आहे. हे तुम्ही सगळे व्यायाम तुम्हाला सकाळी उठल्यावरती सुद्धा तुम्ही करू शकता. फक्त एवढंच की एक्सरसाइज करताना पोट खाली असावं, रिकाम्या पोटी तुम्हाला हे सगळे व्यायाम करायचे. तर चला, सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. एकदम सोपा व्यायाम आहे. बघा काय करायचंय, पाठीवरती झोपायचंय. करायचंय इथे आपल्या पायांमध्ये ना शोल्डर लेवल आपल्याला गॅप ठेवायचंय आणि दोन्ही हात आपल्याला श्वास घेत आपल्या गुडघ्यांपर्यंत घेऊन जायचे. बस, याचा पूर्ण दाब कुठे येणार आहे, तुमच्या पोटावरती येणार आहे. हा, इथे होल्ड राहिला थोडा वेळ की पुन्हा खाली यायचंय. पुन्हा श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 अँड श्वास सोडत खाली जायचंय. पुन्हा वरती यायचंय, श्वास सोडत खाली जायचंय. जेवढं जमेल तेवढंच वरती यायचंय. बघा, 1 2 3 4 5 अँड स्लोली रिलॅक्स. आता हा झाला पहिला व्यायाम. त्यानंतर काय करायचंय बघा, आपला डावा पाय आपला असाच फोल्ड ठेवायचा आहे आणि उजवा पाय असा सरळ ठेवायचा आहे आणि पाय आपल्याला वरती सरळ वरती उचलायचा. आता सुरुवातीला एवढा आला चालेल, पुन्हा खाली ठेवायचं आहे. अगदीच असं सुद्धा होत नाहीये तर दोन्ही हात ना अर्धा तुम्हाला कमरेखाली, अर्धा पूर्ण हा हिप्स खाली असणार आहे. असे दोन्ही हात खाली ठेवा म्हणजे पाय तुमचा व्यवस्थित वरती येईल. जेवढा येतोय तेवढा. 1 पुन्हा खाली घेऊन जायचंय. 2 3 हा व्यायाम करताना पोट तुम्हाला आतमध्ये खेचून ठेवायचंय. 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. त्यानंतर सेम आपल्याला डाव्या पायाने सुद्धा करून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. हा सुरुवातीला फक्त 5-5 वेळा करा, चालेल. 10-10 वेळा नाही केलं ना तरीही चालेल. आता हा व्यायाम झाला की त्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, सेम आपल्याला आपला डावा पाय तसाच फोल्ड ठेवायचा आहे. उजवा पाय आपल्याला थोडासा वरती उचलायचा आहे आणि सायकलिंग असं करायचं. बघा, 1 क्लॉकवाईज, 2 जेवढं जमेल तेवढं, 3 सुरुवातीला अगदीच 2 वेळा केला तरीही चालेल. 4 5 आता आपण क्लॉकवाईज केलं की आता आपल्याला अँटी क्लॉकवाईज. 5 4 3 2 1. यामुळे ना तुमचा पूर्ण त्रास सुद्धा कमी होणार आहे. अँड रिलॅक्स. सुरुवातीला कमी काउंटिंग ठेवा, 5 नाही केलात तरीही चालेल. 1 सेम डाव्या पायाने सुद्धा करून घ्यायचंय. 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता हा व्यायाम झाला की नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे बघा, हा सुद्धा एकदम सोपा आणि एकदम छान व्यायाम आहे. दोन्ही पाय आपल्याला सरळ ठेवायचे. काय करायचं आहे, आपला उजवा पाय आपल्याला वरती उचलायचा आहे, फोल्ड करायचा आहे आणि आपल्या पोटावरती घेऊन यायचं आहे. बस, इथे होल्ड राहिलात की पुन्हा रिलॅक्स करायचं आहे. आता तुम्हाला दोन्ही पाय सरळ ठेवून जमत नसेल तर काय करा, पाय फोल्ड करा आणि पाय वरती उचला, पोटावरती घेऊन या. बस, इथे जर तुम्हाला काही त्रास होत नसेल तर असं वरती उठलात तरीही चालेल. पुन्हा खाली. 1
किती वेळा करायचे? 10 वेळा सुरुवातीला किंवा 5 वेळा. अँड रिलॅक्स. सेम तुम्हाला बघा, जर पाय सरळ करून जमत नसेल ना तर असा फोल्ड करून एका पायाने करून घ्या. 1, पुन्हा खाली ठेवला. 2, मान वरती उचलायची नसेल तर फक्त 3, 4, 5 असं केलात तरीही चालेल. आता हा व्यायाम झाला की त्यानंतर काय करायचं? पायांमध्ये गॅप ठेवा शोल्डर लेवल एवढं आणि दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे. आता हात तुम्हाला जर सरळ ठेवून वरती उठायला त्रास होत असेल तर काय करायचे? दोन्ही हाताच्या अशा मुठी बनवायच्यात आणि आपल्या ह्या कमरेखाली ठेवायच्यात आणि वरती यायचं. बस इथे पोट आतमध्ये खेचून ठेवायचं अँड रिलॅक्स व्हायचं. त्यानंतर जर समजा तुम्हाला व्यवस्थित जसं प्रॅक्टिस होईल तसं काय करायचं? हात सरळ ठेवले, हळूहळू कमरेचा भाग वरती उचलला जेवढा येतोय तेवढा अँड रिलॅक्स. श्वास घेतला, श्वास सोडत खाली. किती वेळा? ॲटलिस्ट 10 वेळा तरी करायचं आहे. अँड रिलॅक्स व्हायचं. आता यानंतर आपल्याला पोटावरती झोपून पाहायचं. एकदम छान आणि सोपा व्यायाम आहे. बघा काय करायचं माहिती आहे? दोन्ही हात तुम्हाला ना असे इथे छातीच्या बाजूला ठेवायचे किंवा तुम्ही असे ठेवले खाली तरीही चालेल आणि श्वास घेत हळूहळू वरती यायचं. आता सुरुवातीला एवढं जमलं चालेल, पुन्हा खाली जायचं. श्वास घेतला, वरती आला, खाली जायचं. जेवढं सुरुवातीला जमेल तेवढंच वरती यायचं आहे. हे बघा, आणि फक्त समोर बघायचंय. पुन्हा खाली जायचं. श्वास घेतला, श्वास सोडून द्यायचं. किती वेळा करायचं? किमान 10 वेळा तरी करायचं. सुरुवातीला 1, 2, 3 वेळा केला प्रॅक्टिस म्हणून तरीही चालेल. होल्ड राहा थोडा वेळ अँड रिलॅक्स व्हायचं आहे. अजून एक शेवटचा एक व्यायाम प्रकार आपण पाहणार आहोत. आता हा एकदम सोपा व्यायाम आहे. यामुळे तुमच्या ह्या कमरेचा भाग आहे ना हा तुम्ही व्यवस्थितपणे ट्विस्ट करू शकणार आहात. बघा काय करायचंय? आपला डावा पाय असा फोल्ड ठेवायचा जसं आपण मांडी घालतो तसा आणि फक्त जवळ घेऊन यायचं आहे. उजवा पाय आपल्याला डाव्या पायाच्या गुडघ्याच्या असा बाजूला ठेवायचा आहे आणि डावा हात आपल्याला असा ठेवायचा आहे आणि पाठीमागे आपली बॉडी स्ट्रेच करायची. बस, आणि होल्ड राहायचं आहे. सेम आपल्याला उजवा पाय फोल्ड, डावा पाय असा ठेवला, हाताने असं पकडलात तरीही चालेल. इथे होल्ड राहायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाठ कंबर सरळ असू द्या. खूप छान वाटणार आहे तुम्हाला, एकदम रिलॅक्स वाटणार आहे. ज्यांना स्लीप डिस्कचा जास्त त्रास आहे, पाठ दुखते, कंबर दुखते, त्यांच्यासाठी खूप छान ही आसनं आहे. त्यामुळे नक्की करून पहा. आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.